नमस्कार मंडळी, सिम्पली कुक विथ रोहिणीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. दिवाळी संपली आहे, तसेच छान थंडीही पडायला लागली आहे. मग काय, छान असा फक्कड बेत झालाच पाहिजे ना. तर आज आपण बनवतोय 3-4 लोकांसाठी 1 किलो मटणात मटण सुक्का, मटण रस्सा, सूप, भाकरी अशी झटपट बनणारी थाळी. चला तर मग रेसिपी बघूया. आज 1 किलो मटणासाठी मी इथं 3.5 लिटरचा हा कुकर घेतला आहे. सोबतच बाजूला तुम्ही बघतायत मी कांदाही भाजून ठेवला आहे. 2 मोठे कांदे मी लोखंडी कढईमध्ये भाजून ठेवलेत. आता कुकरमध्ये 2 पळ्या तेल, हळद, खडे मसाले, 2 हिरव्या मिरच्या आणि तसंच 1 मोठा बारीक कापलेला कांदा हा टाकलेला आहे. हा छान परतून घ्यायचा आहे. मग यामध्ये लसूण, अद्रक आणि जिरं हे वाटून याची पेस्ट मी ॲड केली आहे. आता हेही छान परतून घ्यायचं आहे. कांदा काढून आता त्याच कढईमध्ये मी इथं बाजूला बारीक खोबरंही भाजून घेते. थोडंसं काळपट रंगावर हे छान खोबरं भाजून घ्यायचं आहे. नंतर इथं कुकरमध्ये आपला कांदाही छान परतून झाला आहे. आता यामध्ये 1 किलो मटण स्वच्छ धुवून हे मी यामध्ये ॲड केलं. 5 मिनटं तरी हे मटण या कांद्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तसेच एक 5 मिनटं याच्यावर झाकण ठेवून याला वाफ द्यायची आहे, जेणेकरून ह्या मटणाचं त्याचं अंगचं पाणी जे आहे ते सुटतं आणि सूप जे आहे ते दाटसर होतं. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ, तसेच हळद, धना पावडर हे टाकलं आहे. आता हे छान मिक्स केल्यावर यामध्ये गरम पाणी आपण ॲड करायचं आहे. एक लक्षात ठेवा, कधीही कुठलंही मटण किंवा भाजी करताना त्यामध्ये कधीही उकळतं अगदी गरम पाणीच ॲड करायचं आहे. पाणी मी अगदी बेताचंच घातलं आहे, जेणेकरून सूप हे दाटसर होईल. नंतर आता यामध्येच छान बारीक कापलेली कोथिंबीर मी ॲड केली आहे आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहे. कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. यासाठी मिक्सरच्या भांड्यात अगोदर कोथिंबीर, त्यानंतर 4 ते 5 बदाम, 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रकचा तुकडा, तसेच भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा हे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलं आहे. हा मसाला जो आहे हे वाटण, तर हे वाटण आपण रस्स्यासाठी आणि मटण मसाला म्हणजे जे सुक्कं बनवणार आहे त्यासाठी आपण हे वापरणार आहे. नंतर यामध्ये 2 ते 3 चमचे आपण धना पावडर, तसेच लाल तिखट आणि गरम मसाला हे ॲड केलं आहे आणि याचं छान वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे आता कुकरच्या शिट्ट्या होऊन छान वाफही निघाली आहे. बघू बरं मटण, काय भारी दिसतंय ना सूप. आपलं सूपही तयार झालं आहे. बघूनच समजतंय की मटण अगदी परफेक्ट शिजलं आहे आणि सूपही छान दाटसर झालं आहे. माझ्यासारखं कोणाकोणाला आवडतं बरं? मला तर भाजीपेक्षा सूप आणि भाकरीच जास्त खायला आवडते. किती परफेक्ट शिजलं आहे मटण, बघितलं ना. आता आपण थोडं सूप आणि पीस काढून घेऊया. चला, अगोदर आपण आता मटण रस्सा करून घेऊया. त्यासाठी मी इथं एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये तेल ॲड करायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतात. आता आम्ही खानदेशी म्हटल्यानंतर आम्हाला तर तर्रीच जास्त लागते, त्यामुळे आमचं तेलाचं प्रमाण थोडं जास्तच असतं आहे. आता तेल तापल्यानंतर आपण तयार केलेलं जे वाटण आहे तर ते वाटण आपण यात ॲड केलं आहे आणि हे मंद आचेवर छान परतून घ्यायचं आहे. आपलं वाटण छान परतून झालं आहे आणि आता यामध्ये मी 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर ॲड केली आहे.
तेही परतून झाली आणि त्यानंतर कुकरमधले अर्धे पीस मी रस्स्यासाठी यामध्ये ॲड केलेत. आता ह्या मसाल्यामध्ये हे पीस जे आहे ते 5 ते 10 मिनटं तरी अगदी कमी आचेवर, मंद आचेवर जे आहे ते परतून घ्यायचेत. अगदी या प्रकारे. मग बघितलं ना किती छान तेल सुटतंय त्याला ते. हळूहळू एक एक चमचा नंतर यामध्ये आपण सूप ॲड करत जाणार आहे. 1 चमचा सूप यामध्ये टाकून घेते आणि पुन्हा तसंच कमी आणि मंद आचेवर छान हे परतून घ्यायचं आहे. जसं जसं आपण हे मंद आचेवर परतत जाऊ तसं तसं याला तेल सुटेल. त्यानंतर संपूर्ण सूप मी यामध्ये ॲड केलं आहे. तुम्हाला जसा रस्सा हवा त्याप्रमाणे तुम्ही सूप आणि हवं तर थोडं गरम पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. जसा रस्सा हवा त्याप्रमाणे. कोणाकोणाला दाटसर रस्सा आवडतोय किंवा कोणाला पातळ रस्सा आवडतोय, म्हणून मी इथं थोडं गरम पाणीसुद्धा ॲड केलं आहे. आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकलं आहे, कारण आपण सूपमध्येही मीठ घातलेलं आहे, त्यामुळे थोडं बेतानेच मीठ घालायचं आहे. एक छान उकळी आली की मग मात्र यामध्ये छान बारीक कापलेली कोथिंबीर जी आहे ती ॲड करायची आहे. इथे मटण रस्सा आपला तयार झाला आहे. मस्त तर्रीदार आणि झणझणीत असा मटण रस्सा तयार झाला आहे. आता आपण सुकं करायला घेऊया, म्हणजे मटण मसाला. त्यासाठी इथे एक छोटी कढई घेतली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल ॲड केलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद आणि 2 मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते लांब बारीक कापून घेतलेले आहेत ते या तेलामध्ये ॲड करायचे आहेत. आता हा कांदा तेलामध्ये छान किती वेळ परतून घ्यायचा आहे. थोडं मध्ये असं तेलामध्ये इथं 3 ते 4 सुक्या मिरच्या मी ॲड केल्यात. याही यामध्ये छान भाजून घ्यायच्यात. नंतर सूपसाठी जे आपण वाटण केलं होतं जिरं, लसूण आणि अद्रक याचं, ते या कांद्यामध्ये मी घातलं आहे आणि तेही छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं मीठ घालून हा कांदा छान परतून घ्यायचा आहे, जेणेकरून कांदाही लवकर परतला जातो आहे, म्हणजे लवकर लाल होतो आहे आणि लवकर शिजतो आहे. याच्यावर थोडं झाकण ठेवून हा कांदाही छान शिजवून घ्यायचा आहे. आता आपण जे वाटण तयार केलं होतं त्या वाटणातलं थोडं वाटण मी ह्या मटण मसाल्यासाठी सुक्यासाठी काढून ठेवलं होतं, तर ते 3 चमचे वाटण मी आता यामध्ये ॲड केलं आहे आणि हे वाटण आणि हा कांदा असं एकजीव करून छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडी धने पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मटण मसाला नसेल तर तुमच्याकडे जोही थोडा चटपटा मसाला जो असतो, म्हणजे छोले मसाला जरी तुम्ही ॲड केला ना थोडासा, तरी असा चटपटा स्वाद येतो मटण मसाल्याला, तर तो यात ॲड करायचा आहे. आणि छान परतून झाल्यावर मग यामध्ये मटणचे जे आपण पीस काढून ठेवले होते सुक्यासाठी ते पीस यामध्ये टाकायचे आणि हे पीस ह्या मसाल्यामध्ये एक 5 ते 10 मिनटं या प्रकारे परतत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून पूर्ण मसाला ह्या पीसला लागेल आणि पीसला मसाल्याची चव येईल. तुम्हाला वाटलं तर थोडंसं छोटी वाटी सूप तुम्ही यामध्ये टाकू शकताय. या प्रकारे हे सुक्कं परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनटं वाफ काढायची आहे. किती छान झालं आहे ना आपलं मटण सुक्का, किंवा मटण मसालाही तुम्ही याला म्हणू शकता. बारीक कापलेली कोथिंबीर यावर पेरून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही कसुरी मेथी देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, त्यानेही खूप छान चव येते.
झालं मग आता आपलं मटण सुक्का, मटण रस्सा देखील तयार झाला आहे. मग मंडळी, कशी वाटली आजची मटण थाळी? कांदा, लिंबू, सूप, मटण सुक्का, भात, बाजरीची भाकरी, मटण रस्सा असा हा गावाकडचा फक्कड बेत. कसा वाटला? आणि याची खरं खाण्याची मजा ही काही और तर ती भाकरी चुरून खाण्यातच आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी नक्की सबस्क्राईब करा.